नमस्कार मुलांनो, आपण शिकत आहोत इयत्ता 10वी आणि आपला जो भाग गणित भाग 2 मधील जे प्रकरण दुसरे आहे ते आहे पायथागोरसचे प्रमेय. हे आज आपण अभ्यासणार आहोत. चला मग मुलांना आपण सुरुवात करूया आपले जे प्रकरण दुसरं आहे पायथागोरसचे प्रमेय याच्या अभ्यासाला. बघा, आपण या अभ्यासामध्ये आपण या प्रकरणामध्ये कुठला अभ्यास करणार आहोत, तर आपण या प्रकरणामध्ये पायथागोरसचे जे त्रिकूट आहे त्यावरती आपण इथे अभ्यास करणार आहोत. तसेच समरूपता आणि काटकोन त्रिकोण, तसेच भूमिती मध्याचे प्रमेय आणि पायथागोरसचे प्रमेय, पायथागोरसच्या प्रमेयाचे उपयोजन आणि अपोलियनचे प्रमेय यांचा सखोल अभ्यास जो आहे तो आपण या प्रकरणामध्ये करणार आहोत. चला मग मुलांना सुरुवात करूया आपण या प्रकरणाच्या अभ्यासाला. आता पायथागोरसचे प्रमेय जे आहे ते म्हणजे काय आहे की काटकोन त्रिकोणात कर्णाचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो. आणि इथे त्रिकोण PQR मध्ये काय आहे तर त्रिकोण PQR बरोबर काय आहे 90 अंश आहे. म्हणून इथे लांबी PR बरोबर काय आहे लांबी PR चा वर्ग अधिक लांबी QR चा वर्ग. हेच आपण PR वर्ग बरोबर काय करतो PQ वर्ग अधिक QR वर्ग असे आपण लिहूया. म्हणून त्रिकोण PQR चा PQ, QR व PR या बाजूंच्या लांबी अनुक्रमे काय आहे RPQ ह्या अक्षरांनी आपण दाखवण्याचाही काय करत असतो तर संकेत जो आहे तो करत असतो. मग त्यानुसार आकृतीच्या संदर्भात पायथागोरसचे प्रमेय जे आहे ते Q वर्ग, त्यानुसार आकृतीच्या संदर्भात पायथागोरसचे जे प्रमेय आहे ते Q वर्ग P वर्ग अधिक R वर्ग असे देखील आपण इथे लिहितो. ही आहे आपली PQR आकृती आणि त्याच्यामध्ये PQR वर्ग असे देखील आपण त्याचं लिखाण करू शकतो. आणि बघा, पायथागोरसचे प्रमेयानुसार जे एक उदाहरण आपण इथे घेतलेलं आहे ते देखील इथे आपण आज अभ्यासणार आहोत. तर पायथागोरसचे जे त्रिकूट आहे ते बघा, नैसर्गिक संख्यांच्या त्रिकुटामध्ये जर एका संख्येचा वर्ग हा इतर दोन संख्यांच्या वर्गाच्या बेरजा इतका असेल तर त्याला पायथागोरसचे काय म्हणतात त्रिकूट म्हणतात. मग उदाहरण इथे दिलेलं आहे 11, 60 आणि 61. मग या संख्यांचा त्रिकूटमध्ये आपल्याला 11चा वर्ग 121, 60चा वर्ग आहे 3600 आणि 61चा जो वर्ग आहे तो आहे 3721 आणि 121 अधिक 3600 बरोबर किती तर 3721 71. मग या ठिकाणी मोठ्या संख्येचा वर्ग हा इतर दोन संख्येच्या वर्गाचा काय आहे बेरजे इतका आहे. म्हणून 11, 60, 61 हे पायथागोरसचे काय आहे त्रिकूट आहे. बघा, 3 संख्या आहे आणि 3 संख्यापैकी या दोन संख्यांचा जी बेरीज आहे ती किती येत आहे तर ही जी तिसरी संख्या आहे तिच्या वर्गा एवढी येत आहे. म्हणून पायथागोरसच्या या संख्येला काय म्हटलं जातं तर त्रिकूट असं म्हटलं जातं. म्हणून 3, 4, 5, 5, 12, 13, 8, 15, 17 तसेच 24, 25, 7 हे देखील पायथागोरसचे काय आहे त्रिकुटे आहे व ते आपण पडताळून देखील पाहू शकतो. मग पायथागोरसच्या त्रिकुटातील संख्या कोणत्याही क्रमाने आपल्याला लिहिता येतात. आता बघा, पायथागोरसची जी त्रिकुटे आहे ती मिळवण्याचे सूत्र आपण इथे पाहूया की कंसामध्ये A वर्ग अधिक B वर्ग कंसामध्ये A वर्ग वजा B वर्ग बरोबर काय आहे तर 2AB. उदाहरणार्थ आपण इथे घेतलेलं आहे की A बरोबर काय आहे 5 आणि B बरोबर आहे 3. मग A वर्ग अधिक B वर्ग बरोबर किती तर 34. A वर्ग वजा B वर्ग बरोबर किती तर 16. मग 2AB बरोबर आलेला आहे 30. म्हणजेच इथे 34, 16, 30 हे पायथागोरसचे काय आहे त्रिकूट आहे. मग मागील येतात आपण बघा 30 अंश, 60 अंश, 90 अंश आणि 45 अंश, 45 अंश आणि 90 अंश हे कोण असणाऱ्या काटकोन त्रिकोणाचे गुणधर्म आपण पाहिलेले आहेत. मग कोणाचे मापे बघा 30 अंश, 60 अंश, 90 अंश असणाऱ्या त्रिकोणाचा गुणधर्म काटकोन त्रिकोणाचे लघुकोन 30 अंश व 60 अंश असतील तर 30 अंश मापाच्या कोनासमोरील बाजू कर्माच्या काय असते निम्मी असते. 60 अंश मापाच्या कोनासमोरील बाजू कर्णाच्या वर्गमुळात 3/2 पट असते म्हणजे तिप्पट असते. तर हे आपल्याला माहित आहे. म्हणून त्रिकोण LMN मध्ये आपल्याला कोण L बरोबर काय आहे 30 अंश, कोण N बरोबर 60 अंश आणि कोण M बरोबर आहे 90 अंश. मग इथे आपल्याला
30 अंश कोनासमोरील बाजू बरोबर mn बरोबर काय आहे 1/2 गुणिले ln. मग 60 अंश कोनासमोरील बाजू बरोबर lm वर्गमुळामध्ये 3/2 गुणिले काय येणार आहे तर ln. मग इथे बघा जर ln बरोबर काय आहे 6 सेंटीमीटर तर mn व lm आपल्याला काढायचा आहे. म्हणून mn बरोबर काय आहे 1/2 गुणिले ln बरोबर 1/2 गुणिले काय आहे 6 बरोबर काय आलेलं आहे बघा बेक बे बेत्रिक 6 म्हणजे 3 सेंटीमीटर आलेलं आहे. मग इथे lm बरोबर काय आहे वर्गमूळ 3/2 गुणिले काय आहे ln वर्गमूळ 3/2 किती आले आहे गुणिले 6. मग इथे किती येणार आहे तर 3 वर्गमूळ 3 ही सेंटीमीटर संख्या येणार आहे. आणि दुसरे जे उदाहरण आहे ते आपण घेऊया की कोनाची मापे 45 अंश 45 अंश आणि 90 अंश असणाऱ्या त्रिकोणाचे जे गुणधर्म आहे ते आपण पाहूयात की काटकोन त्रिकोणाचे लघुकोन 45 अंश 45 अंश मापाचे असतील तर काटकोन करणारी प्रत्येक बाजू ही कर्णाच्या 1/2 पट असते. मग यामध्ये आपण बघू शकतो की त्रिकोण XYZ आपल्याला इथे काय दिलेलं आहे XYZ हा आपला काय आहे त्रिकोण आहे. म्हणून XY बरोबर काय आहे 1/2 गुणिले काय येणार आहे तर ZY. मग XZ बरोबर 1/2 काय आहे 2 बरोबर काय आलेलं आहे ZY. बघा इथे Z किती आहे 45 अंश, X आहे 90 अंश आणि Y किती आहे तर तो आहे 45 अंश. तर असं आपल्याला 45 अंश 45 अंश आणि 90 अंश हे आपण घेतलेलं आहे. तर इथे बघा त्रिकोण XYZ मध्ये XY बरोबर काय आहे 1/2 गुणिले ZY बरोबर म्हणून काय येणार आहे XZ बरोबर 1/2 गुणिले ZY. जर ZY बरोबर काय आहे 3/2 आहे सेंटीमीटर तर XY व XZ जो आहे तो आपल्याला काढायचा आहे. म्हणून XY बरोबर XZ बरोबर काय येणार आहे 1/2 गुणिले 3/2 म्हणजे XY आणि XZ आपल्याला किती मिळालेला आहे तर तो 3 सेंटीमीटर मिळालेला आहे. पुढचे जे उदाहरण आहे ते आता आपण इथे पाहणार आहोत. बघा हे करून पाहायचं आपल्याला आहे की 2 एकरूप काटकोन त्रिकोण घेऊ त्यांच्या कर्णाच्या लांबी एवढ्या 2 भुजा असलेला एक समद्विभुज काटकोन त्रिकोण घेऊ. हे 3 काटकोन त्रिकोण जोडून समलंब चौकोन काय होणार आहे तयार होणार आहे. हा आहे आपला समलंब चौकोन. मग समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर काय आहे 1/2 गुणिले समांतर बाजूंच्या लांबीची बेरीज गुणिले काय येणार आहे उंची. मग या सूत्राचा उपयोग करून त्याचे क्षेत्रफळ तिन्ही त्रिकोणाच्या क्षेत्रफळाच्या बेरजे एवढे लिहू पायथागोरसचा प्रमेय सिद्ध होईल. मग त्यासाठी आपण इथे काय केलेलं आहे दिलेल्या समलंब चौकोनातील तिन्ही त्रिकोणाचे क्षेत्रफळ आता आपल्याला काढायचे आहे. म्हणून बघा त्रिकोणाचे क्षेत्रफळाचे सूत्र काय आहे तर 1/2 पाया गुणिले उंची आणि पाया y व उंची x असलेल्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ बघा 1/2 yx बरोबर yx छेद काय येणार आहे 2. पाया x व उंची y असलेल्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ काय आहे 1/2 xy बरोबर xy छेद काय आहे 2. मग इथे पाया काय आहे z व उंची आहे स्मॉल z. मग असलेल्या त्रिकोणाचे जे क्षेत्रफळ आहे 1/2 zz आणि z चा काय आहे वर्ग छेद 2. मग तिन्ही त्रिकोणाच्या क्षेत्रफळाची बेरीज करू. yx अधिक काय आहे xy अधिक z वर्ग छेदस्थानी आहे 2 बरोबर 2x अधिक काय आहे z वर्ग छेदस्थानी 2 हे आहे आपलं समीकरण 1 आपण इथे घेतलेलं आहे. आता पुढील प्रकारे आपण समलंब चौकोनाचे जे क्षेत्रफळ आहे त्याचं सूत्र बघूया. 1/2 गुणिले काय आहे समांतर बाजूंच्या लांबीची बेरीज गुणिले काय येणार आहे उंची येणार आहे. व समांतर बाजू बरोबर काय आहे x आणि y आहे. मग उंची बरोबर काय येणार आहे x अधिक y ही येणार आहे. समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 x अधिक y गुणिले x अधिक y हे आलेलं आहे. आता इथे बरोबर काय येणार आहे 1/2 कंसामध्ये x अधिक y चा वर्ग इथे येणार आहे. त्यानंतर 1/2 कंसामध्ये x वर्ग अधिक y वर्ग अधिक 2xy हे समीकरण आपले कितवं आहे तर हे आहे दुसरं. पण समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर काय येणार आहे तर तिन्ही
त्रिकोणाचे क्षेत्रफळ हे येणार आहे. तर 1/2 कंसामध्ये काय आहे, x वर्ग अधिक y वर्ग अधिक 2xy बरोबर 1/2 2xy अधिक काय आलेला आहे, z चा वर्ग आपण इथे घेतलेला आहे. म्हणून x वर्ग अधिक y वर्ग बरोबर काय आलेला आहे, तर z वर्ग हे पायथागोरसचे काय आहे, तर प्रमेय आहे. मग काही उदाहरणे म्हणजे समरूपता आणि काटकोन त्रिकोण जे आहे ते देखील आपण इथे काय करणार आहोत, अभ्यासणार आहोत. आणि इथे जो प्रमेय आहे काटकोनाचा तो असा आहे की काटकोन त्रिकोणात कर्णावर टाकलेल्या शिरोलंबामुळे जे त्रिकोण तयार होतात ते मूळ काटकोन त्रिकोणाशी व परस्परांशी समरूप असतात. हा आपला काढलेला आहे एक काटकोन. कुठला, तर ABC आणि त्याला कुठली रेषा दुभागत आहे, तर BD ही जी रेषा आहे ती त्याला दुभागते. मग पक्ष आपला काय असणार आहे, तर त्रिकोण ABC मध्ये कोण ABC बरोबर 90 अंश असणार आहे. मग BD लंबरूप काय आहे, तर AC. मग ADC कसं येणार आहे बघा, AD आणि C हे येणार आहे. मग साध्य काय करायचं आहे, तर त्रिकोण त्रिकोण ADB आणि समरूप त्रिकोण ABC हे आपल्याला साध्य करायचं आहे. तसेच त्रिकोण इथे BDC समरूप त्रिकोण ABC तसेच ADB समरूप त्रिकोण BDC हे आपल्याला साध्य करायचं आहे. मग सिद्धता बघा काय येणार आहे की त्रिकोण ADB आणि त्रिकोण ABC मध्ये आपल्याला कोण DAB समरूप त्रिकोण काय आहे, BC हे आहे, BAC हे सामायिक कोण आहेत. मग कोण ADB समरूप त्रिकोण काय आहे, ABC हे 90 अंशाचे कोन आहेत. मग कोण ADB समरूप त्रिकोण काय आहे, तर ABC आहे. मग कोको कसोटीनुसार आपण हे घेतलेले आहे. हे झालं आहे आपलं उदाहरण 1. समीकरण 1 नुसार आपण कोको कसोटी घेतलेले आहे. मग त्रिकोण BDC आणि त्रिकोण ABC मध्ये कोण BCD समरूप त्रिकोण काय असणार आहे, ACB हे आहे सामायिक कोण. त्यानंतर कोण BDC एकरूप कोण काय येणार आहे, ABC हे 90 अंशाचे दोघेही काय आहेत, तर हे कोण आहेत. म्हणून त्रिकोण BDC समरूप त्रिकोण काय येणार आहे, ABC कोको कसोटीनुसार दुसरं आपलं समीकरण घेतलेलं आहे. मग त्रिकोण ADB समरूप त्रिकोण काय येणार आहे, BDC हे विधान आपण काय केलेलं आहे, 1 व 2 वरून घेतलेलं आहे. म्हणून त्रिकोण ADB समरूप त्रिकोण BDC समरूप त्रिकोण ABC विधान 1, 2, 3 वरून आपण सक्रमकतानुसार घेतलेलं आहे. आता बघा काटकोन त्रिकोणात इथे आपल्याला कर्णावर काढलेला शिरोलंब, त्या शिरोलंबामुळे कर्णाच्या 2 भागांचा भूमितीमध्य असतो. म्हणजे सिद्धता बघा इथे PQR हा त्रिकोण आपण घेतलेला आहे आणि त्या RP वरती QS जो आहे तो काय आहे, लंब आहे. म्हणून काटकोन त्रिकोण PQR मध्ये रेख QS लंब काय आहे, तर रेख PR ही लंब आहे. म्हणून त्रिकोण QSR समरूप त्रिकोण काय येणार आहे, PSQ. काटकोन त्रिकोणाची ही समरूपता आपण दाखवलेली आहे. म्हणून QS छेद काय येणार आहे, PS बरोबर SR छेद काय आहे, तर SQ आहे. म्हणून QS छेद PS बरोबर SR छेद काय आहे, QS. तर QS वर्ग बरोबर काय आहे, PS गुणिले SR. मग शिरोलंब QS हा रेख PS आणि रेख SR यांचं काय आहे, तर भूमितीमध्ये आपण दाखवलेला आहे. आता पायथागोरसचे जे प्रमेय आहे त्या इथे आपण घेणार आहोत. आणि इथे काटकोन त्रिकोणात कर्णाचा वर्ग हा इतर 2 बाजूंच्या वर्गाच्या बेरजा इतका असतो. इथे आपण एक कोन घेतलेला आहे, तो आहे त्रिकोण ABC. त्याला दुभागणारी जी रेषा आहे ती BD ही आहे. त्रिकोण ABC मध्ये कोण ABC हा किती अंशाचा आहे, तर तो 90 अंशाचा आहे. साध्य काय करायचं आहे, AC वर्ग बरोबर AB वर्ग अधिक BC वर्ग हे आपल्याला साध्य करायचं आहे. मग बिंदू B मधून बाजू AC वर रेख BD ही काय आहे, तर लंब काढला आहे. म्हणून काय होणार आहे, तर ADC हे होणार आहे. मग काटकोन त्रिकोण ABC मध्ये रेख BD लंब कर्ण काय असणार आहे, AC ही रचना आपल्याला मिळालेली आहे. तर त्रिकोण ABC समरूप त्रिकोण काय असणार आहे, ADB समरूप त्रिकोण BDC काटकोन त्रिकोणाचे काय आहे, समरूपतेनुसार आपण हे कोन घेतलेले आहेत. त्यानुसार त्रिकोण ABC समरूप त्रिकोण काय असणार आहे, तर ADB हा समरूप त्रिकोण आहे. म्हणून AB छेद काय आहे, AD बरोबर BC छेद DB बरोबर AC छेद काय आहे, AB हे संगत भुजानुसार आपण घेतलेलं आहे. मग AB छेद AD बरोबर काय आहे, AC छेद AB.
तर हे आपण घेतलेलं आहे, म्हणून AB वर्ग बरोबर काय आहे AD गुणिले AC हे आहे आपलं समीकरण 1. मग तसेच त्रिकोण ABC समरूप त्रिकोण काय आलेला आहे तर BDC हा आलेला आहे, म्हणून AB छेद काय आहे BD बरोबर BC छेद DC बरोबर AC छेद BC ही संगत भुजानुसार आपण घेतलेलं आहे. त्यानंतर BC छेद DC बरोबर काय आहे AC छेद BC, म्हणून BC वर्ग काय येणार आहे DC गुणिले AC हे आहे आपलं समीकरण 2. मग 1 व 2 यांचे आपल्याला काय करायचे आहे तर बेरीज करायची आहे. मग AB वर्ग अधिक BC वर्ग बरोबर AD गुणिले AC अधिक DC गुणिले काय येणार आहे तर AC. मग AC वर्गमुळात AD अधिक DC कंस पूर्ण आपण केलेला आहे AC गुणिले AC ADC ADC यानुसार आपण ते घेतलेलं आहे, म्हणून AB वर्ग अधिक BC वर्ग बरोबर काय आहे तर AC वर्ग. मग AC वर्ग बरोबर AB वर्ग अधिक काय येणार आहे तर BC वर्ग येणार आहे. मग पायथागोरसच्या प्रमेयाचा व्यत्यास यानुसार आपण काय करणार आहोत तर काही माहिती जी आहे ती इथे समजून घेणार आहोत. तर बघा, एखाद्या त्रिकोणातील एका बाजूचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असेल तर तो त्रिकोण काय असतो काटकोन त्रिकोण असतो. इथे बघा 2 त्रिकोण आपण काढून घेतलेले आहेत, त्रिकोण ABC आणि त्रिकोण PQR हे आपले त्रिकोण आपण काढून घेतलेले आहे. पक्षामध्ये काय आहे तर त्रिकोण ABC मध्ये AC वर्ग बरोबर AB वर्ग अधिक BC वर्ग हा आहे. मग साधे काय करायचं आहे की त्रिकोण ABC बरोबर हा 90 अंश आहे. हा जो त्रिकोण आहे ABC हा किती अंशाचा आहे तर तो 90 अंशाचा आहे, हे आपल्याला साध्य करायचं आहे. मग रचना आपली काय असणार आहे की त्रिकोण PQR असं आपण काढला आहे की AB बरोबर काय असणार आहे PQ आणि PQ बरोबर QR आणि त्रिकोण PQR देखील किती अंशाचा आहे तर तो 90 अंशाचा आहे. म्हणून सिद्धता त्रिकोण PQR मध्ये कोण Q हा 90 अंशाचा आहे. मग PR वर्ग बरोबर PQ वर्ग अधिक QR वर्ग पायथागोरसच्या प्रमेयावरून आपण घेतलेला आहे. म्हणून AB वर्ग अधिक BC वर्ग ही आपली काय आहे रचना आहे. AC वर्ग हा आपला पक्ष आहे. तर PR वर्ग बरोबर काय आहे AC वर्ग. PR बरोबर काय येणार आहे तर PR बरोबर AC हे येणार आहे. म्हणून त्रिकोण ABC समरूप त्रिकोण काय आहे तर PQR बाबा कसोटीनुसार आपण हे घेतलेलं आहे. तर कोण ABC बरोबर कोण काय येणार आहे PQR हे 90 अंशाचे आहे. तर ABC हा बघा त्रिकोण ABC हा देखील 90 अंशाचा आहे आणि त्रिकोण PQR हा देखील किती अंशाचा आहे तर तो 90 अंशाचा आहे. आता जे पहिलं उदाहरण आहे ते आपण इथे घेऊयात की त्रिकोण ABC मध्ये कोण B हा किती अंशाचा आहे तर तो 90 अंशाचा आहे आणि कोण हा A हा किती अंशाचा आहे तर A हा 30 अंशाचा आहे. मग AC बरोबर 14 तर AB व BC आपल्याला काढायचा आहे. म्हणून त्रिकोण ABC मध्ये 90 अंशाचा काय आहे B आहे आणि कोण A बरोबर 30 अंश आहे. मग C बरोबर काय असणार आहे तर 60 अंश. म्हणून 30 60 90 अंशच्या प्रमाणानुसार आपण हे जे प्रमेय आहे ते आपण त्याची उकल करणार आहोत. BC बरोबर 1/2 गुणिले काय आहे AC. BC बरोबर 1/2 गुणिले किती तर 14. म्हणून BC बरोबर काय आलेलं आहे 2×7 = 14. तर बघा BC बरोबर 7 आलेला आहे. म्हणून AB बरोबर काय आहे वर्गमुळात 3/2 गुणिले येणार आहे AC. AB बरोबर वर्गमुळात 3/2 गुणिले 14. मग AB बरोबर काय आहे तर 7 वर्गमुळात 3 हे आपलं आलेलं आहे. आता दुसरे जे उदाहरण आहे ते इथे आपण घेणार आहोत की त्रिकोण ABC मध्ये रेखा AD हा लंबरूप आहे कशावरती आहे तो BC वरती आहे. मग कोण C बरोबर इथे किती आहे तर कोण C बरोबर आहे 45. BD बरोबर 5 आणि AC बरोबर 8 वर्गमुळात 2. तर AD आणि BC हे आपल्याला काढायचे आहेत. तर बघा पुढील प्रमाणे आपण ते इथे काढून घेतलेले आहेत. तर इथे त्रिकोण ABC आपला हा जो त्रिकोण ABC आपण घेतलेला आहे त्या त्रिकोण ABC मध्ये त्रिकोण AD आणि C हे किती अंशाचा असणार आहे तर D हा जो कोण आहे तो 90 अंशाचा असणार आहे आणि कोण C जो आहे तो 45 अंशाचा आहे. म्हणजेच DAC बरोबर किती असणार आहे 45 अंश. AD बरोबर DC बरोबर काय आहे 1/2 गुणिले 8 वर्गमुळात काय आहे 2. 45 अंश 45 अंश 90 अंशच्या प्रमाणानुसार आपण हे
प्रमेय घेतलेलं आहे। DC बरोबर किती दिलेलं आहे 8 आणि AD बरोबर किती असणार आहे तर 8, म्हणून BC बरोबर किती तर BD अधिक काय आहे DC। मग आपण त्याच्या काय केलेलं आहे तिथे किमती ज्या आहेत त्या टाकून घेतलेल्या आहेत आणि 5 अधिक 8 BD ची किंमत किती दिली आहे 5 आणि DC ची दिलेली आहे 8, 5 आणि 8 किती होतात तर 13। अशा प्रकारे आपल्याला BC ची जी किंमत आहे ती मिळालेली आहे। आता तिसरे जे उदाहरण आहे ते आपण इथे सॉल्व करूया। आकृतीमध्ये कोन PQR बरोबर 90° QN लंबरूप रेख PR PN बरोबर 9 NR बरोबर 16 तर QN जे आहे ते आपल्याला काढायचं आहे। बघा आपला PQR हा एक त्रिकोण आहे आणि त्याच्यामध्ये काही किमती दिलेल्या आहे आणि काही किमती ज्या आहेत त्या आपल्याला काढायच्या आहेत। म्हणून बघा अशा प्रकारे आपण हे जे गणित आहे ते इथे सॉल्व करून घेतलेलं आहे। तर बघा आपला जो त्रिकोण PQR मध्ये आपल्याला PN ची किंमत दिलेली आहे 9 दिलेली आहे आणि NR ची किंमत दिलेली आहे 16, तसेच NQ ची किती दिलेली आहे तर 12 दिलेली आहे। म्हणून इथे त्रिकोण PQR मध्ये रेख QN कशावर लंब आहे ती तर PR वरती लंब आहे, म्हणून QN वर्ग बरोबर काय आहे तर PN गुणिले NR भूमिती मध्याचा हा प्रयोग आहे। QN बरोबर वर्गमूळ काय येणार आहे PN गुणिले NR आणि त्याची किमती आपण इथे टाकलेल्या आहेत 9 गुणिले 16, त्याचा वर्ग बघा आपण इथे घेतलेला आहे 3 गुणिले 4, 4 त्रिक 12 हा QN जो आहे तो आपण काढलेला आहे। आता जे पुढचं एक्झाम्पल आहे ते आपण इथे घेऊयात आणि जे आपलं चौथं एक्झाम्पल आहे ते आपण इथे घेतलेलं आहे की त्रिकोण PQR मध्ये आपला हा जो त्रिकोण PQR आहे यामध्ये त्रिकोण PQR किती अंशाचा आहे तर तो 90 अंशाचा आहे आणि रेख QS लंब आहे कशावरती तर PR वरती लंब आहे। तर XYZ च्या किमती आपल्याला काढायच्या आहे, म्हणून PQR मध्ये त्रिकोण PQR हा 90 अंश रेख QS ही लंब आहे कशावरती तर PR वरती। मग QS बरोबर काय येणार आहे PS गुणिले SR हा भूमिती मध्याच्या प्रमाणानुसार आपण घेतलेला आहे। किमती आपण टाकलेला आहे वर्गमूळात 10 गुणिले 8 बरोबर त्याची फोड केलेली आहे 5 गुणिले 10 आणि हा घेतलेला आहे 8, 5 गुणिले 2 गुणिले 8, म्हणून इथे 8 दुने 16 5 गुणिले किती आलेला आहे 16। मग आपण इथे बरोबर किती घेतलेला आहे तर 16चा जो वर्ग आहे तो 4 वर्गमूळात 5 घेतलेला आहे, म्हणून x बरोबर किती आलेला आहे तर 4 वर्गमूळात 5 एवढे उत्तर जे आहे QS बरोबर आपण काढलेलं आहे। म्हणून त्रिकोण QSR मध्ये कोन QSR बरोबर किती आहे तर तो 90 अंशाचा आहे, म्हणून QR वर्ग बरोबर किती QS वर्ग अधिक SR चा वर्ग बरोबर कंसामध्ये 4 वर्गमूळात 5 चा वर्ग अधिक 8 चा वर्ग, म्हणून 16 गुणिले 5 अधिक 8 8 64 बरोबर किती होतात तर 16 85 अधिक 64 बरोबर होतात 144। मग QR बरोबर आपण किती घेतलेला आहे तर 12 एवढे घेतलेला आहे, 12चा वर्ग आहे तो, म्हणून QR बरोबर 12। तर त्रिकोण PSQ मध्ये कोन QSP बरोबर किती आहे 90 अंश आहे, म्हणून PQ वर्ग बरोबर QS वर्ग अधिक काय येणार आहे PS वर्ग बरोबर कंसामध्ये 4 वर्गमूळात 5 चा वर्ग अधिक 10 चा वर्ग 16 गुणिले 5 अधिक 100 घेतलेले आहे, म्हणून 80 अधिक किती आलेले आहे 100 तर 180। तर 36 गुणिले किती आहे 5 वर्गमूळ 6 वर्गमूळात 5 यावरून आपल्याला x जी किंमत आहे ती 4 वर्गमूळात 5 मिळालेली आहे, y ची 12 आणि z ची 6 वर्गमूळात 5 ही मिळालेली आहे। तर अशा प्रकारे XYZ च्या किमती आपण काढलेल्या आहेत। आता पुढील जे उदाहरण आहे पाचवं ते आपण इथे घेऊयात आणि आपलं पाचवं उदाहरण असं आहे की काटकोन त्रिकोणात काटकोन करणाऱ्या बाजू 9 सेंटीमीटर व 12 सेंटीमीटर आहे, तर त्या त्रिकोणाचा कर्ण आपल्याला काढायचा आहे। म्हणून त्रिकोण PQR मध्ये कोन Q बरोबर किती आहे 90 अंश, मग PR वर्ग बरोबर काय आहे PQ वर्ग अधिक QR वर्ग पायथागोरसच्या प्रमाणानुसार आपण घेतलेला आहे, म्हणून त्याच्या किमती टाकलेला आहे 9 वर्ग अधिक 12 वर्ग, त्याचा किती येणार आहे 9 9 81 आणि 12 गुणिले 12 बरोबर किती 144। मग PR वर्ग किती आलेला आहे तर 225। मग PR बरोबर त्याचं वर्गमूळ काय आहे तर 225 आहे 15, मग PR बरोबर आलेला आहे 15। तर त्रिकोणाचा कर्ण बरोबर किती आलेला आहे तर तो 15 आलेला आहे। आता पुढील जे उदाहरण आहे ते आपण घेतलेलं आहे की त्रिकोण LMN आपण त्रिकोण काढलेला आहे LM मध्ये
एल बरोबर किती आहे 5 आणि एम बरोबर 13, एन बरोबर काय आहे 12. तर त्रिकोण LMN हा काटकोन त्रिकोण आहे किंवा नाही ते आपल्याला ठरवायचं आहे. आणि LMN या अनुक्रमे कोण L कोण M कोण N यांच्या समोरील बाजू आहेत. म्हणजेच याची उकल जी आहे ती L बरोबर 5, M बरोबर 13, N बरोबर 12. म्हणजेच L वर्ग बरोबर किती तर 25 आणि M वर्ग बरोबर किती तर 169. N वर्ग बरोबर 12 गुणिले 12 144. M वर्ग बरोबर काय आहे L वर्ग अधिक N वर्ग. म्हणजे पायथागोरसच्या प्रमेयाच्या व्याख्येनुसार त्रिकोण LMN हा काटकोन त्रिकोण आहे. आता 7वें जे एक्झाम्पल आहे ते देखील आपण इथे घेणार आहोत. आणि 7वें जे एक्झाम्पल आहे ते आपण अशा पद्धतीने इथे घेतलेलं आहे की त्रिकोण ABC आपला हा जो त्रिकोण आहे AB आणि C यामध्ये लंब AD वरती काय आहे बघा तर BC वरती AD हा काय आहे तर लंब आहे. मग सिद्ध करा की AB वर्ग अधिक CD वर्ग बरोबर काय आहे BD वर्ग अधिक AC वर्ग. मग पायथागोरसच्या प्रमेयानुसार त्रिकोण ADC मध्ये AC वर्ग बरोबर काय आहे AD वर्ग अधिक CD वर्ग. म्हणून AD वर्ग बरोबर AC वर्ग वजा काय आहे CD वर्ग. हे आहे आपलं समीकरण 1. म्हणून त्रिकोण ADB मध्ये आपल्याला AB वर्ग हा जो AB वर्ग आहे बरोबर AD वर्ग अधिक काय आहे तर BD वर्ग. मग AD वर्ग AB वर्ग वजा काय होणार आहे BD वर्ग. हा आहे समीकरण 2. म्हणून AB वर्ग वजा BD वर्ग बरोबर काय आहे AC वर्ग वजा CD वर्ग. हे आहे 1 आणि 2. मग AB वर्ग अधिक CD वर्ग बरोबर AC वर्ग अधिक काय येणार आहे BD वर्ग आपला आलेला आहे. आता पुढील जे उदाहरण आहे ते देखील आपण इथे घेणार आहोत की आकृतीमध्ये M हा बाजू QR चा मध्यबिंदू आहे. बघा QR चा मध्यबिंदू काय आहे तर M आहे. म्हणून कोण PRQ बरोबर किती असेल 90 असेल. तर सिद्ध करा PQ वर्ग बरोबर 4PM वर्ग वजा 3PR वर्ग हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. म्हणून बघा इथे कोण PRQ बरोबर किती आहे तर तो 90 अंश आहे. मग PQ वर्ग बरोबर PR वर्ग अधिक QR वर्ग. एक पायथागोरसच्या प्रमेयानुसार आपण घेतलं. मग पायथागोरस प्रमेयानुसार त्रिकोण PRM मध्ये PM वर्ग बरोबर PR वर्ग अधिक काय येणार आहे RM वर्ग. पण RM बरोबर काय आहे 1/2 QR. हे आपलं M हा बाजू QR चा मध्यबिंदू आहे म्हणून आपण घेतलेला आहे. मग PM वर्ग बरोबर किती आहे PR वर्ग अधिक कंसामध्ये QR छेद काय आहे 2 कंसाचा वर्ग. म्हणून PM वर्ग बरोबर किती आहे PR वर्ग अधिक QR वर्ग बरोबर छेदस्थानी काय येणार आहे तर 4 हे येणार आहे. मग QR वर्ग छेद किती आलेला आहे 4. तर 4PM वर्ग बरोबर किती 4PR वर्ग अधिक QR वर्ग आपण घेतलेला आहे. मग QR वर्ग बरोबर किती 4PM वजा 4PR वर्ग हा आपला आहे समीकरण 2. मग 2 मधील QR वर्गाची जी किंमत आहे ते आपल्याला 1 मध्ये ठेवायची आहे. म्हणून PQ वर्ग बरोबर PR वर्ग अधिक 4PM वर्ग वजा काय येणार आहे तर 4PR वर्ग. म्हणून PQ वर्ग बरोबर किती 4PM वर्ग वजा 4PR वर्ग अधिक काय येणार आहे PR वर्ग. म्हणून PQ वर्ग बरोबर 4PM वर्ग वजा काय करायचे आहे तर 3PR वर्ग हे आपल्याला वजा करायचे आहेत. बघा ते आपण वजा करून घेतलेले आहे. तर आता पायथागोरसच्या प्रमेयाचे जे उपयोजन आहे ते सुद्धा आपण बघणार आहोत.